ब्रेकिंग न्यूज समोर येते। हिंजवडीमधील एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये विश्रांती कक्षाच्या विशिष्ट समाजाकडून धार्मिक विधीसाठी वापर केला जातोय अशी मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर येते। तर आपण बघतोय की हिंजवडीमधील ही मल्टीनॅशनल कंपनी आहे आणि या बहुराष्ट्रीय कंपनीबाबत आता तक्रारी समोर येतात। धार्मिक विधीसाठी विशिष्ट समाजाकडून जो विश्रांती कक्ष असतो, रेस्ट रूम असतो, त्याचा वापर केला जातोय। पुण्यातील त्या कंपनीच्या विश्रांती कक्षाच्या वापराबाबत चौकशी करण्याचे आदेश नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिलेत। तर या पार्श्वभूमीवर इतर कर्मचाऱ्यांच्या समसमान हक्कांवर आणि संस्थात्मक शिस्तीवर परिणाम होत असल्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे। संबंधित कंपन्यांमध्ये अशा प्रकारांवर वेळीच नियंत्रण आणण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात अशी मागणी देखील करण्यात येते। आपण पाहिलं, नाशिकमध्ये एका कंपनीतील कथित धर्मांतराच्या घटनेचा दाखला देत माधुरी मिसाळ यांनी हे पत्र पोलीस आयुक्तांना दिलंय। आता नाशिक सारखी घटना पुण्यामध्ये देखील आयटी क्षेत्रात घडू नये याची वेळीच दक्षता घेण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे। अशा पद्धतीने जर एका कंपनीमध्ये अशा पद्धतीचं रेस्टरूम फक्त एकाच समाजाच्या धार्मिक विधीसाठी वापरलं जात असेल आणि कंपनीच्या इतर कर्मचाऱ्यांना तिथे जाण्यास मज्जाव होत असेल, तर पोलिसांनी तिथे निष्पक्षपणे कुठलाही भेदभाव न करता याची चौकशी करावी आणि तात्काळ याच्यावर कारवाई करावी, हे या पत्राद्वारे मी पोलीस कमिशनरांना सांगितलेलं आहे। तर थेट जाऊयात आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याकडे। वैभव, आपण आत्ताच ही बातमी पाहिली की मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये रेस्टरूममध्ये एका विशिष्ट समाजाला धार्मिक विधीसाठी त्याचा वापर करण्यासाठी देण्यात येत आहे। या संदर्भामध्ये काय अधिकची माहिती समोर येते? प्रियंका, हा सगळा प्रकार जो आहे तो नाशिकच्या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये जो प्रकार उघड झालेला होता त्यानंतर या स्वरूपाच्या तक्रारी ज्या आहेत त्या यायला लागलेल्या आहेत। हिंजवडीतल्या एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये जी आरामखोली असते किंवा रेस्टरूम जे असते, या रेस्टरूमचा वापर हा एका विशिष्ट समाजाकडून त्यांच्या धर्माच्या प्रार्थनेसाठी केला जातो अशा स्वरूपाच्या तक्रारी ज्या आहेत त्या कालपासून ट्विटरवरती येत होत्या। त्यावरती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी भूमिका घेत पोलिसांना पत्र लिहिलेलं आहे आणि या सगळ्या प्रकाराची चौकशी करावी। वास्तविक कामाच्या ठिकाणी अशा पद्धतीनं धार्मिक प्रार्थनेची प्रॅक्टिस जी आहे ती केली जाऊ नये अशी आचारसंहिता ही कंपनीकडूनच असणं अपेक्षित आहे आणि कामाचं ठिकाण हे निधर्मी असावं किंवा तिथे धर्माचं प्रदर्शन करता येऊ नये अशा स्वरूपाच्या आचारसंहिता या सामान्यपणे असतात। तिचं पालन का केलं जात नाही असे प्रश्न जे आहेत ते माधुरी मिसाळ यांनी उपस्थित करत पोलिसांना या सगळ्या प्रकाराची गंभीर दखल घेण्याची सूचना दिली आहे। तर निश्चितच वैभव, या सगळ्या प्रकरणामध्ये आणखी काय महत्त्वाचे अपडेट समोर येतात वेळोवेळी तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। माहितीसाठी धन्यवाद।